हॅलो हाय, कशा आहात सगळेजण. आज मी बनवणार आहे मस्त सांबार. त्याच्यासाठी काय काय लागणार आहे बघूयात. मी इथे वांग, दुधी भोपळा आणि बटाटा सगळे कापून ठेवले पाण्यात मीठ घालून. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, डाळ भिजवून ठेवली आहे. ह्या कुकरमध्ये टोमॅटो, कांदा, कोथिंबीर घालून घेऊया. चिरून ठेवलेल्या भाजी आपण घालून घेऊया कुकरमध्ये. मीठ घालून घेतले. आता आपण हळद घालून घेऊया. हळद घालून घेतली. आता झाकण लावून आपण 3-4 शिट्ट्या करून घेऊया. कुकर लावला आहे. आता 3-4 शिट्ट्या करून घेऊया आपण. मी डाळ भिजवल्यामुळे 3-4 शिट्टीत होऊन जाते. 3-4 शिट्ट्या करून झालेल्या आहेत कुकरच्या. आपण आता कुकर गार झाला की आपण फोडणी देऊयात. कढईत तेल घालून घेतले. आता आधी मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडली की आपण जिरं घालून घेऊया. जिरं घालून घेतले. आता कढीपत्ता घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे. लाल तिखट घालून घेतले. डाळ घालून घेऊया. कोथिंबीर घालून घेते. सांबार मसाला घालून घेते. तो मिक्स करून घेते. 5 मिनिटं छान उकळी येऊ दे. आपला मग सांबार तयार होईल. हे सांबार आपण इडली बरोबर खाऊ शकतो, उडीद वडा बरोबर खाऊ शकतो. आज तर आम्ही सांबार भात खाणार आहोत मस्तपैकी. आपला गरमागरम सांबार तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.